मागील आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला बसलेला आहे। कोकणातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणारे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत। वारंवार कोसळणाऱ्या दरड याचं प्रमुख कारण आहे। कोकणातून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद आहे, तर वरंद घाट आणि ताम्हिणी घाटातून देखील वाहतूक बंद करण्यात आली आहे। त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। यंदाच्या पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे रस्त्यांवर कोसळणाऱ्या दरडी यामुळे कोकणातील वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडलेली आहे। आता आपण आहोत महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात। या घाटात आपण बघतोय यंदाच्या पावसाळ्यात अगदी सुरुवातीपासून सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत। आतापर्यंत साधारण 3 ते 4 वेळा मोठ्या दरडी रस्त्यावर आल्या होत्या आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। याशिवाय छोट्या मोठ्या दरडी सातत्याने कोसळत असतात, त्यामुळे हा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या संदर्भात आदेश दिले असून पोलादपूर पासून महाबळेश्वरकडे जाणारा जो रस्ता आहे तो 31 जुलै पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर दुसरी परिस्थिती बघितली तर वरंद घाट देखील जो आहे तो अतिशय धोकादायक पावसाळ्यात बनत असतो आणि तो वरंद घाट देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे। माणगाववरून ताम्हाणी घाट मार्गे पुण्याला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर देखील वेगवेगळ्या दुर्घटना सातत्याने घडत असतात, दरडी कोसळत असतात। ही बाब लक्षात घेऊन हा मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। एकूणच यंदाच्या पावसाळ्याच्या दरडी कोसळण्याच्या घटना घडतायत, त्यामुळे कोकणाचा पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा जो संपर्क जोडणारे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे बंद झालेले आहेत आणि त्यामुळे कोकणातल्या प्रवाशांना जर पुण्याकडे जायचं असेल, साताऱ्याकडे जायचं असेल तर त्यांना खोपोली वरून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे किंवा जुना मुंबई पुणे हायवे या हायवेनेच प्रवास करावा लागतोय आणि त्यामुळे कोकणातल्या नागरिकांची, प्रवाशांची जी आहे ती फार मोठी गैरसोय होत आहे आणि त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड। तर मागील आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला बसलाय। कोकणातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणारे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत। वारंवार कोसळणाऱ्या दरड याचं प्रमुख कारण आहे। कोकणातून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद आहे, तर वरंद घाट आणि ताम्हिणी घाटातून देखील वाहतूक बंद करण्यात आली आहे। त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे।